तहान लागते त्यावेळेस मग ते येऊन पाणी पितात. तर अशी अतिशय साधी आणि सोपी टेक्निक भैयाने केलेली आहे. हे बघा सगळे पक्षी त्यांच्या त्यांच्या घरी कसे चाललेले आहेत. मका आहे, मकावरती त्यांना खाऊ भेटतो, म्हणजे किडे मुंग्या आळ्या भेटतात, त्यासाठी मग मकावरती असे पक्षी येतात. आणि आमच्या इकडं मंगळवेढ्यामध्ये आभाळ आलंय, पावसाचं वातावरण दिसतंय थोडं थोडं. त्यामुळं मग आज काय ऊन जास्त पडलंच नाही. 5 वाजताच अंधार पडलेला दिसतोय. बाबाची लगबग सुरू झालेली आहे. बाबांना जायचं आहे धनु मामाची, आपली नाही. बाबा चाललेले आहेत आता म्हैस बघायला. ह्या जाळीच्या खाली बरोबर हे सिमेंटने केलेलं आहे. एखादा अचानक कोंबड्या इथं मोकळ्या असतात, तर अचानक कोल्हा येतो किंवा मांजर येतं किंवा कुत्रं येतं, माती उकरून येतं, तर त्यासाठी मग असं सिमेंटनं करून घेतलेलं आहे. कारण सिमेंटनं केल्यानंतर, सिमेंट कॉन्क्रीट केलेलं आहे, तसं केल्यानंतर कोणच आतमध्ये येत नाही आणि आपल्या कोंबड्यांचं नुकसान होत नाही. मग त्यासाठी असं सिमेंटने खाली हे केलेलं आहे. हे बघा इथं दिसतंय माझ्यासमोर हे पांढरं, त्याच्यामध्ये ही जाळी पण चांगली बसते आणि खालून काय तर असं मुंगस वगैरे मांजर उकरून येत नाही, त्यासाठी ही सिमेंटने केलेलं आहे. आणि वरती पण म्हणजे जनावरांच्या तोंडाला ही टोक असते, तर जाळीची टोक लागू नये यासाठी मग ह्याच्यावरती अशा अँगल त्रिकोणी एल आकाराचा अँगल टाकून घेतलेला आहे आणि मोठ्या आकाराची जाळी, घट्ट जाळी बसवलेली आहे. आणि मधी सपोर्टसाठी ही अँगल इथं मधी लावलेला आहे, केलेला आहे. मला जायचंय तिकडं, पण आमची ती समोरची गाय आहे ना, ती खूप मारकी आहे, त्यासाठी मग मी पुढे जात नाही. कारण अचानक जर गायने धडक वगैरे दिली तर आपल्याला दुखापत होऊ शकते. असं एखादं जनावर खोडसाळ मुक्त गोट्यामध्ये, त्यामुळं कधी पण शक्यतो सावध राहायचं. कारण एखाद्या वेळेस जनावरांना जर धडकी दिली तर आपल्या हाडांना इजा होऊ शकते, त्यासाठी सावधगिरीनं. भैयाला काही करत नाहीत, पण ते मला आणि मम्मीला तसं करतात. मग एका गाय किंवा एखादी म्हैस अशी मागं लागते, त्यासाठी आम्ही शक्यतो गायीच्या जवळ जात नाही. एका गायीच्या, तिचं नाव आहे रमशा, तिच्या जवळ जात नाही. मी आता तुम्हाला इथलं मुक्त गोठा दाखवलेला आहे. तर मला आता गेट लावायचा आहे. गेट लावला तर आमच्या घरी आज मामा आणि मामीची एंट्री झालेली आहे. आमच्या घरी आलेले आहेत पाहुणे, ही मामी आणि मामा. आता काय चहाच करायचा. मामी आज कसं काय घरी? पाहुण्याला फोन केला तर पाहुणं म्हणते नाही नाही आजच जाऊया. मी म्हणलं अकोल्यात काम चालू आहे म्हणल्यावर आम्ही उद्या दुपारी येतो म्हणलं होतो. त्यांना कुठं दम द्या शिव्या, तुम्ही कुणाला देता नेमकं शिव्या? कॅमेरा गेला, धरून मी पाणी देते सगळ्या. धरून तसं ते काहीतरी म्हटलेलं त्यात ऐका अजून पाहिजे. आता कसं काय करायचं अवघडच केलं आता. चालू ठेवतं